स्पर्धा अविरत चालू राहावी, मुलांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देता यावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी नगरसेवक अमित धाकरस व जुने कल्याण शहर उपाध्यक्ष गणेश खंडारे यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। नगरसेवक अमित धाकरस यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा होता। गणेशजींची एक विनंती आली की मला आजूबाजूचे लोक इकडे ओळखीचे आहेत आणि मला त्यांचं कौतुक करायचं आहे, तर आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम छोटेखानी आपल्या कार्यालयात करूया का? तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं काय हरकत आहे, आम्ही करणार आहे शहर म्हणून तो मोठा कार्यक्रम होणारच आहे, पण त्याचबरोबर एखादा उपाध्यक्ष मोटिवेट होऊन या विद्यार्थ्यांना पुढे काही मदत करण्याला तयार असेल तर आपण त्याच्याही मागे उभं राहिलं पाहिजे। प्रभाग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की नगरसेवक म्हटलं की आला नळ रस्ता आणि या प्राथमिक गरजांवरती इथे आपल्याला बघायला लागेल। आजूबाजूचा सगळा परिसर काँक्रीटीकरण झालेला आहे, परंतु हा भाग तसा त्याच्यापासून वंचित आहे, तर त्याच्यावर काम करायला पाहिजे। सर्व ड्रेनेज लाईन या जुन्या झालेल्या आहेत, त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी अजूनही पाणी मिळत नाही आहे किंवा काही ठिकाणी गढूळ पाणी येते, त्याच्यावरसुद्धा माझं काम चालू आहे। मला वाटतं आता 8-10 दिवसापूर्वी मी गांधी चौकातसुद्धा जी गटर होती त्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे। साठेवाडीपर्यंत जो काय विषय आहे तिथे पण गटरीचं काम प्रॉब्लेम येते, तेही काम केले। कोळीवाड्यामध्ये सुद्धा मी पाण्यासाठी काम केले। एकंदरीत मी प्रभाग म्हणून न बघता आजूबाजूचा सगळा परिसर जो कोणी माझ्याकडे येतो आणि मला सांगतो की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे किंवा नगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे, तो सोडवण्यासाठी मी निश्चितच माझ्या परीने प्रयत्न करत असतो। त्यामुळे प्रभाग हा माझ्या सीमा नाही आहेत, येणारा कुठलाही माणूस आम्ही माझा स्वतःचा समजतो आणि त्याला मदत करायला मी तयार असतो। रहदारीची समस्या असल्यामुळे मी इथले सगळे फेरीवाले उठवलेले आहेत आणि मला वाटतं 2 महिन्यापासून इथे कोणी हिंमत नाही आहे फेरीवाल्याची बसण्याची। येत्या काळात पारनाग्यामध्ये जो आपला टाकीच्या इथे सरकारवाडा आहे, तिथली डागडुजीसुद्धा मला करायची आहे आणि तिथल्या फेरीवाल्यांना तिकडे बसवण्यासाठी आपण त्यांना सांगणार आहोत। पण सध्या मी हाही विचार करतो की अनेक वर्ष या इथेच बसलेले आहेत, त्यांचीसुद्धा पोटं चालतात, त्यामुळे नियमसुद्धा हा इतका करू नये, जास्त टाळू नये आणि त्या लोकांचासुद्धा विचार करून मी आत्तापर्यंत त्यांना इकडनं काही हटवलेलं नाही आहे किंवा त्यांना हटवण्याची मागणी केलेली नाही। पण येत्या काळात त्यांची समजा सरकारवाड्यात जर मी व्यवस्था लावली तर मी 100% सांगतो तो भागसुद्धा मी फेरीमुक्त करीन आणि फेरीमुक्त भाग असायलाच पाहिजे। त्याचबरोबर लोकांनाही माझं सांगणं आहे की फेरीवाल्याचा त्रास होतो हे तुम्ही मला सांगता, परंतु आपली जबाबदारी असली पाहिजे ना। आपली जबाबदारी की आपण त्याच फेरीवाल्यांकडनं सगळं सामान खरेदी करतो आणि फक्त जर लोकप्रतिनिधीलाच जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला विचारणा करणार नाही तर लोकप्रतिनिधीलासुद्धा तुमच्या सर्व जनतेची साथ असल्याशिवाय एखादी चांगली गोष्ट घडत नाही। त्यामुळे मुवमेंट ही फक्त लोकप्रतिनिधी करू शकत नाही, तर त्याला साथ देणारे लोक तेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगल्या घटना किंवा चांगल्या गोष्टी घडत असतात। माझ्यामुळे फेरीवाल्यांनी काही प्रोत्साहन घेतले। समोर बघा, जे फेरीवाले गाड्या घेऊन फिरत होते ते आज गाड्या घेऊन त्याच्यात धंदा करतात। म्हणजे आपण चांगल्या सवयी लावल्या तर त्या सवयी लागल्या जातात, आपण त्या सवयी लावून घेत नाही आणि त्याच्यामुळे ते फेरीवाले जिथे येतात आपण पहिल्याच दिवशी जर त्यांना सांगितलं असतं की इथे नाही बसायचं, ही बसण्याची जागा नाही, पण प्रत्येकाला आपल्या घरी उतरल्यानंतरची वस्तू हवी असते, त्याच्यामुळे नियमांचा आपण विचार करत नाही आणि मग जेव्हा त्याचं साम्राज्य वाढतं आणि आपल्या हातातून सगळं बाहेर जातं तेव्हा आपण त्यांच्याविषयी बोलायला लागतो। पण जेव्हा पहिल्यांदा चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण का गप्प बसतो, या समज सगळ्या नागरिकांनी स्वतःबद्दल विचार करण्यासाठी गरज आहे। सर, मुलांमध्ये नरेंद्रजी पवार हे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतात। काही आमचे सहकारी आहेत, या आळीमधले जे पोरं आहेत त्यांच्याकडनं असं आलं की आमचा सत्कार तू कर दादा म्हणून इतर पक्षाचेही करत होते, तर का नाही तू करावं म्हणून त्यामुळे ते विषय मी घेऊन अमितजींकडे आलो की असा असा विषय ऑलरेडी कार्यक्रम लाईनअप होता, पुढच्या 15 दिवसात तो मोठा कार्यक्रम आहे, तरीसुद्धा त्यांनी म्हटलं ठीक आहे आपल्या प्रभागातले आहेत, आपल्या आळीतले पोरं आहेत, आपण छोट्याखानी करून घेऊ। ती अरेंजमेंट करून आम्ही तो कार्यक्रम अमितजींच्याच नेतृत्वात आम्ही तो केला।